गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रोटेशनल डायनॅमिक यामधला पुढचा पार्ट बघतोय. तो आहे सेंटीपेटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. या ठिकाणी सेंटीपेटल फोर्स समजण्यासाठी आपण एक सर्कल काढू. आपल्याला माहितीच आहे हा जो पॉइंट आहे तो सेंटर आहे. हे सर्कल आहे ज्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. या ठिकाणी पार्टिकल आहे जो यूसीएफ तयार करणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या सेंटर पासून या पार्टिकल पर्यंत जो पार्ट्स आहे याला आपण रेडियस म्हणतो. आणि इथे मी एक एरो दाखवलेला आहे. तो एरो हा कोणत्या दिशेला आहे तर सेंटरच्या दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हा हा पार्टिकल अलाउंड सर्कम्फरन्स फिरणार आहे त्यावेळेस त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा फोर्स असणार. पण तो फोर्स एक तर अलाउंग रेडियस असणार आणि दुसरा तो सेंटरच्या दिशेने असणार. कोणत्या दिशेने असणार आहे सेंटरच्या दिशेने. आणि मग अलाउंग रेडियस टुवर्ड्स सेंटर हे दोन शब्द एकत्र करून आपण एक डेफिनेशन तयार करणार. त्या डेफिनेशनलाच आपण म्हणणार आहे सेंटीपेटल फोर्स. काय म्हणणार आहे आपण त्याला सेंटीपेटल फोर्स. काय सांगतो बघा सेंटीपेटल फोर्स. फोर्स ऍक्टिंग ऑन कोणावर ऍक्ट होतो ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणावर ऍक्ट होतो द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the radius towards center is called centripetal force. हाच पॉइंट आपण जर सेंट्रीफ्युगल चा विचार केला तर ही डायग्राम आणि ही डायग्राम तुम्हाला सेम दिसेल. फक्त फरक तिथे एवढाच आहे, लिखाण बाकीचं रायटिंग सुद्धा सेम आहे, फक्त तुम्हाला इथे एरोचा डिफरन्स दिसेल. या ठिकाणी जो एरो मी दाखवला तो टुवर्ड्स सेंटर आहे. या ठिकाणी जो मी एरो दाखवला तो अवे फ्रॉम सेंटर आहे. आणि हाच डेफिनेशन मधला मेन फरक आहे. आणि म्हणून हीच डेफिनेशन मी परत तिकडे अशी रिपीट करणार आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम अलोंग द रेडियस. बघा इथे सुद्धा मी म्हटलं अलोंग द रेडियस, तिथेही काय म्हटलं मी अलोंग द रेडियस. इथे म्हटलं तुम्ही टुवर्ड्स सेंटर, इथं फक्त म्हणतो मी अवे फ्रॉम सेंटर. काय म्हणतो मी अवे फ्रॉम सेंटर. फरक लक्षात आला का. इथे फक्त मी म्हटलं टुवर्ड्स, तिकडे काय म्हटलं मी अवे. इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल फोर्स. इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हॉट इज मीन सेंट्रीफ्युगल फोर्स. मग द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius and away from center is called centrifugal force. आता याच ठिकाणी आपण एक पॉइंट बघू की तो पॉइंट म्हणजे असा आहे. आपल्याला माहिती आहे रेडियस वेक्टर कसा आहे हो, तो सुद्धा अलाउंग रेडियस आहे. आणि तो कसा आहे बघा इथे मी बाण दाखवला अवे फ्रॉम सेंटर आहे. मग आपण रेडियस वेक्टर सेंटीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा जो रेडियस वेक्टर आहे अवे फ्रॉम सेंटर आहे, हा जो आहे टुवर्ड्स सेंटर आहे. म्हणजे हा जो रेडियस वेक्टर असेल त्याला जर मला 180 मधून फिरवला तर तो असा येणार आहे, इकडे येणार आहे. आला काय म्हणजे किती डिग्री मधून फिरला 180 डिग्री मधून. किती 180 डिग्री. आणि म्हणून आपण सांगताना असं सांगणार आहे द अँगल बिटवीन सेंटीपेटल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 180 डिग्री. इज काय 180. परंतु लक्षात ठेवा इथे हा आहे तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स या दिशेला अवे फ्रॉम सेंटर आहे. रेडियस वेक्टर सुद्धा कसा आहे अवे फ्रॉम सेंटर आहे. म्हणजे दोघं कसे आहेत एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. आणि एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल आहे 0 डिग्री. किती डिग्री 0 डिग्री. आणि म्हणून द अँगल बिटवीन सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रेडियस वेक्टर ज्याला आपण पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणू शकतो इज 0 डिग्री. इज काय 0 डिग्री. दोघांच्या झाल्या डेफिनेशन. दोघांमध्ये काही सिमिलर पॉइंट्स आहेत.
दोघांमध्ये काही सिमिलर पॉइंट्स आहेत, ते म्हणजे बोथ फोर्सेस ऍक्ट्स ॲट अलॉंग द रेडियस. दोन्ही फोर्स कसे काम करतात? अलॉंग द रेडियस. दोघांचे फॉर्म्युले सेम आहेत. बघा, दोघांचे फॉर्म्युले सेम आहेत. mv स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर आहे का? mv स्क्वेअर अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर. म्हणजे बोथ हॅव द सेम फॉर्म्युला. दोन्ही फोर्स आहेत. दोन्ही काय? बोथ आर फोर्स. म्हणून त्याचे SI युनिट सुद्धा कसे असतील? सेम असतील. म्हणजे SI युनिट आहे न्यूटन, याचं सुद्धा काय आहे? न्यूटनच आहे. डायमेन्शन सुद्धा कसे आहे त्याचे? सेम आहे. म्हणजे m1 l1 t-2. म्हणजे दोघांमध्ये सिमिलॅरिटी कोणत्या आहेत? फर्स्ट सिमिलॅरिटी, बोथ फोर्सेस ऍक्ट अलॉंग रेडियस. दुसरी सिमिलॅरिटी, फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mr ओमेगा स्क्वेअर. तिसरा आहे त्याचा डायमेन्शन्स किंवा युनिट न्यूटन. आणि पुढचा आहे बोथ हॅव द सेम डायमेन्शन्स म्हणजे m1 l1 t-2. डिफरन्सचा विचार केला आपण आता जर सांगितलं डेफिनेशन मध्ये, हा फोर्स कसा आहे? टुवर्ड सेंटर. हा फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम सेंटर. हा पहिला डिफरन्स. दुसरा जो पॉइंट आहे अँगलचा, आताच आपण सांगितला, तो डिफरन्स म्हणून होईल. तिसरा पॉइंट जो आहे त्याच्यामध्ये दुसरा, हा जो फोर्स आहे हा रियल फोर्स आहे. कसा आहे? हा रियल फोर्स आहे, परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो इमॅजिनरी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सीडो फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? सीडो फोर्स आहे किंवा इमॅजिनरी फोर्स आहे. नेक्स्ट पॉइंट, हा जो फोर्स आहे रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होण्यासाठी हा जबाबदार आहे. म्हणजे या फोर्स मुळेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते. म्हणून या ठिकाणी सांगतात की रिस्पॉन्सिबल फॉर युसीएम, परंतु तसा सेंट्रीफ्युगल फोर्स हा डू नॉट रिस्पॉन्सिबल फॉर युसीएम. सर्क्युलर मोशन साठी तो जबाबदार नाही. म्हणजे हा जर पाहिलं तर मग कॉज ऑफ युसीएम आहे. काय? हा कॉज ऑफ युसीएम. आणि हा त्या सर्क्युलर मोशनचा इफेक्ट आहे. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे? इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा इफेक्ट म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीपेटल फोर्स काय आहे? सर्क्युलर मोशनचा कॉज आहे, त्याचं कारण आहे, त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. नेक्स्ट, हा जो फोर्स आहे सेंट्रीपेटल फोर्स अरायझेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. परंतु हा जो फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स अरायझेस इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. एक्झाम्पलचा जर विचार केला तर सर्क्युलर मोशन मध्ये जे आपण एक्झाम्पल सांगितले, अर्थ आणि सन, मून आणि अर्थ, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस, किंवा कार अलाउंड कर्व रोड, हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत? सेंट्रीपेटल फोर्सचे. आणि याचा जर विचार केला आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स साधं उदाहरण आहे बस मध्ये. व्हेन अ बस टर्न सडनली लेफ्ट, पॅसेंजर इन इट मूव टुवर्ड्स राईट. मूव टुवर्ड्स राईट. म्हणजे जेव्हा बस ही अचानकपणे डावीकडे वळते तेव्हा त्याच्यातील पॅसेंजर तो कुठे वळतो? उजवीकडे वळतो. आणि सेकंड एक्झाम्पल त्याचा, बल्गिंग ऑफ अर्थ ऍट इक्वेटर अँड फ्लॅटनिंग ऍट पोल्स. ही पृथ्वी ही विषुववृत्तावर थोडीशी फुगीर आहे, ध्रुवावर थोडीशी चपटी आहे. ते कशामुळे आहे? तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. समजेल का?